हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ताज्या मेथीचा उपयोग आपण आहारामध्ये करतो. मग ते भाजीच्या स्वरूपात असो किंवा इतर कोणत्या स्वरूपात. तर आज मी ताज्या मेथीपासून ह्या अशा मस्त अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि तितक्याच खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या ताज्या मेथीपासून पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. संध्याकाळची छोटीशी भूक असू दे किंवा अगदी चहा सोबत, लहान मुलांच्या डब्यामध्ये किंवा प्रवासामध्ये सुद्धा ह्या अशा मस्त खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता. चला तर मग लगेच पाहूया खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या महिनाभर टिकणाऱ्या ताज्या मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ताज्या मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी इथे मी एका कपाने 1 कप भरून मेथीची पानं स्वच्छ निवडून धुवून घेतली आहेत. फार लांब लांब देठं घ्यायची नाहीत. छोटी कोवळी देठं असतात त्याचा वापर केला तरी चालेल. आता ही स्वच्छ धुतलेली पानं आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. आता एका ताटामध्ये त्याच कपाने इथे 2 कप भरून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. नेहमी जे चपातीसाठी वापरतो त्याचाच वापर इथे मी केला आहे. त्यानंतर ह्यामध्ये त्याच कपाने पाव कप एवढा मी बारीक रवा घेतला आहे. जो आपण लाडूसाठी वापरतो त्याचाच वापर केला आहे. याने मस्त अगदी खुसखुशीत पुऱ्या व्हायला मदत होते. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालू. तत्पूर्वी ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे मी सफेद तीळ घालणार आहे. यामुळे छान असा खमंगपणा सुद्धा येतो. त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा भरून मी ओवा असा हातावर चुरून घालणार आहे. म्हणजे छान ओव्याचा स्वाद उतरला जाईल. सोबतच इथे मी अर्धा चमचा भरून भाजलेले जिऱ्याची पूड घालणार आहे. तुम्ही जिरे थोडेसे कुटून घातलेत ह्यामध्ये तरी चालेल. त्यानंतर पुऱ्यांना हलकासा तिखटपणा येण्यासाठी ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मी काळी मिरी खलबत्त्यामध्ये छान अशी कुटून त्याची भरड केली आहे ती घालणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला साखर घालायची आहे. यामुळे पुऱ्यांना छान चमक देखील येते. पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. त्याशिवाय महिनाभर खुसखुशीत राहायला मदत होते. आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत. आता या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. त्यासाठी एका कडल्यामध्ये मी 4 मोठे चमचे भरून तेल घालणार आहे. इथे आज आपण 2 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यामुळे गव्हाच्या पिठाला थोड्याशा जास्त तेलाच्या मोहनाची गरज असते. आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन या पिठावर आपल्याला असं ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीला एखाद्या चमच्यानेच हे असं मिसळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की आपल्याला हाताने हे असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. हाताने असं सगळीकडे पिठाला लागेल या पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे. 1-2 मिनटं असं छान पिठाला चोळून झालं की पिठाची अशी मूठ करून बघायची. मूठ अगदी व्यवस्थित होते म्हणजे आपलं मोहन अगदीच अचूक झालं आहे. फार जास्त मोहन झालं तरी सुद्धा पुऱ्या ह्या तेलकट बनू शकतात. आता यामध्ये लगेचच आपण जी बारीक चिरून ठेवलेली मेथी आहे ती घालायची आहे आणि मेथीसुद्धा छान या पिठामध्ये अशी चोळून घ्यायची. म्हणजे मेथीचा छान स्वाद या पिठामध्ये उतरला जातो. आता लगेचच ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळतो घट्ट, तसंच अगदी मळून घ्यायचं आहे. फार सैलसर गोळा मळायचा नाही. जसा तो मुरत जाईल तसा हळूहळू त्यामधला रवा छान फुगायला सुरुवात होईल आणि छान मऊ होईल. त्यामुळे सुरुवातीला सैलसर पीठ मळायचं नाही. आता हे पीठ आपल्याला झाकून साधारण 15 मिनिटासाठी तरी बाजूला ठेवायचं आहे. जास्तीत जास्त अर्धा तास किंवा तुम्ही 1 तास सुद्धा ठेवू शकता. इथे साधारण अर्धा तास मी पीठ मुरवत ठेवलेलं. आता हे मुरलेलं पीठ पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचा एक आपल्याला मोठा असा गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कोरडं पडणार नाही. आता हे पीठ चांगलं आपल्याला हातावर असं मळून घ्यायचं आहे आणि या पिठाची आपल्याला एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला पीठ न लावताच ही पोळी लाटायची आहे. जर वाटलंच तुम्हाला की पोळीपाटाला हे पीठ चिकटतंय तर थोडंसं गव्हाचं पीठ ह्यावर भुरभुरू शकता. इथे बघू शकता आपल्याला एवढी पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची. फार जाड लाटायची नाही, कारण जेवढी तुम्ही पातळ लाटाल तेवढ्या पुऱ्या सुद्धा तळायला वेळ लागणार नाही आणि छान अशा लगेचच त्या कुरकुरीत होतील. आणि जाड लाटल्यात तर मात्र पुऱ्या लवकर मऊ पडू शकतात, त्या टिकणार नाहीत फार दिवस. त्यामुळे छान अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे.
आता घरातलीच एखादी धारदार वाटी किंवा असा एखादा ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि त्याने आपल्याला गोल गोल ह्याच्या पुऱ्या अशा कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे अगदी समान आकारामध्ये ह्या गोल पुऱ्या आपल्या तयार होतील. मी मध्यम आकाराच्या आज इथे पुऱ्या बनवणार आहे. तुम्हाला आणखीन छोट्या आकाराच्या हव्या असतील तर आणखीन छोटा ग्लास किंवा एखादी छोटी वाटी वापरू शकता. आता ह्या पुऱ्या आपल्याला लगेचच अशा काढून घ्यायच्या आहेत आणि उरलेल्या पिठाच्या अशाच पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेणार आहे. इथे मी अर्ध्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता लगेचच त्या तळून घेऊया. तळण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल मध्यम आचेवर चांगलं गरम करून घेतलं आहे. असा पिठाचा गोळा ह्यामध्ये टाकल्यावर तो चटकन वर आला पाहिजे इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता एक-एक करून कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या पुऱ्या ह्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. पुऱ्या सोडताना गॅसची आच ही मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि एकदा पुऱ्या सोडून झाल्या की गॅसची आच लगेचच आपल्याला मंद करायची आहे. पुऱ्या एकदा तरंगून अशा वर आल्या की लगेचच ह्या अशा उलटवून घ्यायच्या आणि आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. फार मोठ्या आचेवर ह्या पुऱ्या आपल्याला तळायच्या नाहीत, कारण त्या वरून तर मग तळल्या जातील पण लगेचच त्या नरम पडू शकतात. त्यामुळे एकदा पुऱ्या टाकून झाल्या की लगेचच गॅसची आच मंद करायची आणि छान मंद आचेवर पुढचे 2 ते 3 मिनिटं आलटून पालटून असा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता सुरुवातीला पुऱ्यांना किती तेलाचे बुडबुडे होते. आता तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत झाले आहेत आणि पुऱ्यांचा रंगसुद्धा दोन्ही बाजूने छान खमंग आणि सोनेरी आला आहे. असा झाला की लगेचच ह्या पुऱ्या आपल्याला एखाद्या झाऱ्यामध्ये काढून पूर्णपणे तेल निथळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पुऱ्या किती मस्त झाल्या आहेत. अगदी खुसखुशीत तर झाल्या आहेत. जवळून सुद्धा बघू शकता अजिबात ह्यामध्ये तेलाचा अंश दिसत नाही. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या एक-एक करून मी कढईमध्ये तेलामध्ये सोडणार आहे आणि छान आलटून-पालटून सोनेरी रंग येईपर्यंत ह्यासुद्धा तळून घेणार आहे. सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. दिसायला सुद्धा इतक्या सुंदर दिसतायत आणि अजिबात तुम्हाला यावर तेलाचा अंश दिसत नसेल. मी ह्या पुऱ्या अशा हातावर तुम्हाला चोळून सुद्धा दाखवते. पाहू शकता अजिबात माझा हात तेलकट झालेला नाही आणि तोडून सुद्धा दाखवते. बघा किती मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहेत. अगदी बोटाने सुद्धा सहज या तुटल्या जातात. तर चहासोबत किंवा इतर काही वेळेस तुम्हाला भूक लागली असेल तर अशा मस्त खुसखुशीत पुऱ्या तुम्ही सुद्धा बनवू शकता. नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा. आजची माझी ही मेथीची पुरी किंवा मटरी करण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.